प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत नर्मदा किनारी सायकल स्वारी. हे डॉक्टर प्रशांतचंद्र पाटील यांनी लिहिलेलं आणि दीपस्तंभ प्रकाशन जळगाव यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक. आज ऐकूया प्रकरण 11. शीर्षक आहे महाराजपूर, नरसिंगपूर, सोहागपूर. 22 जानेवारी 2015. सकाळी 5 वाजता पुन्हा त्या होमगार्ड साहेबांचा मृदू आवाज आमच्या कानावर पडला. प्रभू, 5 बज गए हैं, क्या आप उठने का कष्ट करेंगे? आम्ही ताडकन उठून बसलो. प्रातर्विधी आटोपून त्यांच्यासोबत नर्मदेवर स्नानाला गेलो. त्यांनी आमच्यासाठी दिवे, अगरबत्ती, कापूर यांचीही व्यवस्था केलेली होती. आम्ही आता त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. रात्रभर आमची व्यवस्था ठेवणाऱ्या, आमची लायकी नसताना आम्हाला प्रभू प्रभू असं करणाऱ्या त्या भाविक होमगार्ड अधिकाऱ्याचं नाव होतं श्रीयुत शंकर चौबे. त्यांनी आम्हाला स्नानानंतर चहा पाजला आणि मी डॉक्टर आहे असं कळल्यानंतर लगेच त्यांची समस्या सांगितली. प्रभू, मेरे घुटनों में काफ़ी दर्द होता है, कुछ दवा लिखकर देने की कृपा करेंगे? या वाक्यावर प्रभू म्हणजे मी लगेच प्रसन्न झाले आणि जवळच्या गोळ्यांमधून 10 दिवसाच्या वेदनाशामक गोळ्या आपल्या भक्ताला त्यांनी दिल्या आणि प्रभू आपल्या साथीदारासह दिंडोरीच्या त्या धर्मशाळेतून अंतर्धान पावले. काल 4 तासात अमरकंटक ते दिंडोरी हा 88 किलोमीटरचा प्रवास केल्यामुळे प्रशांत तर नुसता उत्साहाने ओसंडत होता. आजही कालसारखाच पराक्रम करण्याचा मनोदय त्याने माझ्याजवळ बोलून दाखवला. मी त्याच्या भावना समजावून घेतल्या आणि त्याला तसाच प्रयत्न करूया असं सांगितलं. पण सर्वच दिवस सारखे नसतात. आम्ही दिंडोरी सोडलं. थोडा वेळ रस्ता खूप चांगला होता. आम्ही माफक वेगाने सायकल चालवत होतो आणि यात्रेच्या शेवटच्या भागात पोहोचल्यामुळे स्थलदर्शनाऐवजी जास्तीत जास्त प्रवास कसा करता येईल यावरच आता आमचा भर होता. त्यामुळे आता सतत प्रवास करायचा, कमीत कमी विश्रांती घ्यायची असं धोरण ठरवून आम्ही पुढे जात होतो. त्याला एक दुसरं कारण असंही होतं की प्रशांत रेल्वेमध्ये नोकरीसाठी मुलाखत देऊन आलेला होता आणि त्याच्या शारीरिक क्षमता म्हणजे फिजिकल फिटनेस चाचणीसाठी त्याला केव्हाही बोलावणं येण्याची प्रतीक्षा होती. तसं त्याला जर मध्येच बोलावणं आलं तर परिक्रमा अपूर्ण सोडून त्याला घरी परत जावं लागलं असतं. म्हणून सुद्धा आम्ही घाई करत होतो. परंतु आमच्या प्रयत्नांमध्ये खोडा घालण्यासाठी चढाव, उलटी हवा, खराब रस्ता हे नेहमीचे पाहुणे कलाकार आज हजर होते. धानामार ते अमरकंटक या रस्त्याचा सख्खा भाऊ शोभेल असाच खडतर रस्ता आजही आमच्यासमोर दत्त म्हणून हजर झाला. परंतु अशाही रस्त्यांमधून मार्ग काढून सायकल चालवण्याचं कसब आम्ही हस्तगत केलेलं असल्याने आज सायंकाळपर्यंत रामनगर मार्गे 135 किलोमीटर अंतर कापून आम्ही महाराजपूर या त्रिवेणी संगमावर स्थित तीर्थस्थानावर येऊन पोचलो. महाराजपूरला नर्मदा नदीवर त्रिवेणी संगम होतो. घाट आहे, मंदिरं आहेत. गावातही 3-4 पुरातन मंदिरं दिसली. सर्वांच्या दर्शनाला आम्ही काही जाऊ शकलो नाही. संगमावर एक धर्मशाळा आणि एक सदावर्त आहे. तिथे रात्री मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था झाली. थोडा पावसाचा शिडकावा झाल्याने वातावरणात थंडीचं प्रमाण अचानक वाढलं. जेवणानंतर धर्मशाळेच्या स्थानिक प्रबंधक नागरिकांचा एक गट बाहेर शेकोटीवर जमला. सायकलीने परिक्रमा करणाऱ्या आमच्याविषयी त्यांनी विशेष आस्था दाखवली आणि विविध विषयांवर अर्धा तास गप्पा मारल्या. सर्व सामान व्यवस्थित लावून रात्री
9:30च्या सुमाराला आम्ही झोपी गेलो. 23 जानेवारी 2015. सकाळी थोडा लवकर उठलो. मोबाईल अपडेट्स केले. प्रशांत कालच्या 135 किलोमीटरचा थकवा काढत होता. माझं काम झाल्यावर मी सुद्धा पुन्हा झोपलो. माझ्या सायकलच्या मागील ब्रेकची समस्या गंभीर बनली होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण गेले 2 दिवस मी जवळजवळ जुजुबी ब्रेक्सवरच सायकल चालवत होतो. उतारावर तर जीव मुठीत घेऊन सायकलिंग होत होतं. खूपच तीव्र उतार असेल तर मी सायकलवरून उतरून जात असे. मी अनेक दुकानदारांना दाखवलं, पण या सायकलला हात लावायला कोणीच तयार होत नसे. कालसुद्धा महाराजपूरमध्ये मी अर्धा तास फिरलो, परंतु व्यर्थ. कोणीही माझ्या सायकलच्या ब्रेकचं काम करून दिलं नाही. महाराजपूरपासून पुढील रस्त्यावर घाट खूप असल्याचं आम्हाला स्थानिक लोकांनी सांगितलं होतं. त्यामुळे ब्रेकचं काम होणं अत्यावश्यक होतं. शेवटी मीच त्या ब्रेक सिस्टीमचा अभ्यास केला. माझ्याजवळ उपलब्ध असलेल्या साधनांच्या मदतीने मी ब्रेकच्या रबरी पट्ट्या जागच्या जागी उलट्या बसवल्या आणि माझी ब्रेकची समस्या 99% सुटली. मला खूप आनंद झाला. कधीकधी आपण उगाचच काही गोष्टी करून बघायला घाबरतो. 7:30 वाजेपर्यंत आम्ही तयार होऊन निघणार, तोवर भोपाळहून अनुप कुमारांचा फोन आला. आम्ही 2 दिवसात कापलेल्या अंतराविषयी त्यांना सांगितल्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. इतक्या वेगाने सायकल प्रवास होऊ शकतो याविषयी त्यांना आश्चर्य वाटत होतं. भोपाळचं हवामान खूप खराब झालं असल्याचं आणि पाऊस चालू झाल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. अजून महाराजपूर मात्र कोरडंच होतं, मात्र वातावरण ढगाळ होतं. 8 वाजता आम्ही महाराजपूर सोडलं आणि धनसोर या शहराच्या दिशेने निघालो. रस्ता सुंदर होता. सुरुवातीलाच एक घाट लागला. घाटावर 1-2 फोटो काढले आणि पुढे जाऊ लागलो. 10-15 किलोमीटर अंतर गेलो असू तोवर पाऊस सुरू झाला. पावसात पुढची वाटचाल अवघड वाटायला लागली, पण मी नेटाने सायकलिंग चालू ठेवलं. 2014च्या पावसाळ्यात माझा सायकलिंगचा सराव चालू असताना मी कधीच पावसाला जुमानलं नव्हतं. अक्षरशः 2-2 तास मी पडत्या पावसात सायकल चालवलेली होती. त्यामुळे या परिक्रमेतील पाऊस म्हणजे सराव परीक्षेच्या वेळी सोडवलेलाच मुख्य प्रश्न परीक्षेला आल्यावर विद्यार्थ्याला जसं वाटेल तसाच मला वाटला. पुढे जसजसा पावसाचा जोर वाढू लागला तसतसा मी अंगावरील कपडे कमी करत करत फक्त बनियन आणि स्पोर्ट्स हाफ पॅन्ट इतकेच कपडे अंगावर ठेवत पावसाचा भरपूर आनंद घेतला. प्रशांतही शूरपणे पावसात आनंदाने सायकल चालवत होता. पावसातच आम्ही जवळजवळ 48 किलोमीटर सायकल चालवली. आमच्या निर्धारापुढे पाऊस हरला, थकला आणि थांबला. आम्ही मात्र चालतच राहिलो. आता आमच्यासमोर दुसरी समस्या उभी राहिली. पुढचा 10 किलोमीटरचा रस्ता हा निर्माणाधीन होता आणि पावसामुळे त्याच्यावर संपूर्ण चिखल निर्माण झाला होता. चिखलातही सायकल चालवणं आम्ही काही थांबवलं नाही. धनसोर गेलो. आम्ही थांबलो. चहा बिस्किटं घेतली आणि पुढे निघणार तोवर आम्हाला रामप्रसाद नावाचा एक सायकलस्वार येऊन मिळाला. तो सुद्धा धनसोरहून भोपाळला सायकलीने निघाला होता. त्याची जुन्या पद्धतीची सायकल होती. फक्त त्याने सायकलीला राजदूत मोटारसायकलची चेन बसवलेली होती. त्यामुळे त्याला काय फायदा मिळत होता हे सांगणं मला शक्य नाही, पण तो सायकल वेगाने चालवत होता हे मात्र खरं. त्याच्या वेगाचं कारण पुढे मला लक्षात आलं. रामप्रसाद पक्का गांजेकस होता. थोड्या थोड्या वेळाने सायकल थांबवून तो गांजा ओढत असे आणि त्यानंतर वेगाने सायकल चालवत असे. पण त्याच्या नादी लागून सायकल जोरात चालवल्यामुळे आज आम्ही 3 वाजेपर्यंतच 100 किलोमीटरचा सायकलिंगचा टप्पा ओलांडला होता आणि आम्हाला पुन्हा एकदा परिक्रमेतील किलोमीटरचा 1 दिवसाचा उच्चांक खुणावू लागला होता. नरसिंहपूर आणखी 70 किलोमीटर राहिलं होतं आणि घड्याळात दुपारचे 3 वाजले होते. परवाच आम्ही 3.25 तासात 88 किलोमीटर अंतर कापलं होतं.
त्यामुळे आज नरसिंहपूर गाठायचंच याबद्दल प्रशांत माझ्यापेक्षाही जास्त आग्रही होता. फक्त दर 2 तासांनी चहा बिस्किटचा रिचार्ज त्याला द्यावा लागत होता. अतिशय नेटाने सायकल चालवत आम्ही पुढे जात राहिलो. गांजेकस रामप्रसाद खूपच मागे राहिला होता. संध्याकाळचे 5 वाजले. नरसिंहपूर आता 42 किलोमीटर राहिलं होतं आणि तशातच थोडा पाऊस पुन्हा सुरू झाला. कदाचित सकाळचा पराभव त्याला बोचत असावा, पण आज आम्हाला थांबायचं नव्हतंच. शेवटी 7:30 वाजता आम्ही नरसिंहपूरच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचलो. परिक्रमेच्या 22व्या दिवशी आम्ही आमच्या परिक्रमेतील कोणत्याही इतर दिवसापेक्षा जास्त म्हणजे तब्बल 170 किलोमीटर अंतर कापलं होतं. आमच्या सायकलींना बांधलेले झेंडे नरसिंहपूरच्या बाजारपेठेत सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. पहिल्यांदाच एक पोलीस आमच्याकडे आला. आमची चौकशी केली आणि आम्ही परिक्रमावासी आहोत असं कळाल्यावर लगेच त्याने आम्हाला चहा पाजला आणि मुक्कामासाठी एका धर्मशाळेचा पत्ता दिला. धर्मशाळा शोधण्यासाठी आम्ही थोडं पुढे गेलो तोवर एक तरुण मुलगा मोटारसायकलवर बसून आमच्या जवळ आला आणि आमची चौकशी करू लागला. आम्ही आमचा परिचय देताच आमच्यासाठी एका टपरीवर चहा आणि गरमागरम मूग भजीची ऑर्डर दिली. आम्हाला होकार नकार देण्याची संधीही त्याने दिली नाही. आम्ही थकलेलो होतोच, त्यामुळे त्या स्वादिष्ट मूग भजीवर ताव मारू लागलो. आम्ही खातच होतो तोवर त्या तरुणाने त्याच्या समविचारी मित्रांना फोन करून आमच्याविषयी सांगितलं. 5 मिनिटात त्याचा आणखी एक मित्र तिथे आला. तोपर्यंत आमचा चहा घेऊन झाला होता. आम्ही त्यांचे आभार मानायला तोंड उघडणार तोवरच ते दोघं आम्हाला म्हणाले, भैया आप कौन, कहाँ से हो, ये हम नहीं जानते, पर आप नर्मदा परिक्रमा कर रहे हो और आज हमारे शहर में पधारे हो, तो आज आप हमारे मेहमान हो, असं आम्हाला सांगून ते आपापसात चर्चा करू लागले. त्यांच्या चर्चेचा विषय हा होता की आम्हाला रात्री मुक्कामासाठी कुठे न्यायचं. त्यापैकी आधीचा तरुण म्हणत होता की त्याच्या घरी सदस्य जास्त असल्याने जागा नाहीतर घरीच नेलं असतं आणि दुसऱ्या तरुणाचं घर खूप दूर होतं. शेवटी एका धर्मशाळेत ते दोघं जण आम्हाला घेऊन गेले. तिथलं शुल्क त्यांनीच भरलं आणि नंतर एका खानावळीत घेऊन गेले आणि आम्हाला पोटभर जेवण दिलं. जेवणासाठी आलेला खर्च सुद्धा त्यांनीच दिला. पुन्हा आम्हाला सोडण्यासाठी धर्मशाळेपर्यंत आले आणि सकाळीच 7 वाजता पुन्हा येण्याचं वचन देऊन ती जोडी निघून गेली. श्रद्धा, आस्था, स्वधर्मप्रेम यासारख्या गोष्टी माणसाला किती वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात ना. आमच्या परिक्रमेतील ध्वज पाहून आमची मदत करणारा तो पहिला तरुण होता अखिलेश साहू आणि त्याच्या फोनला प्रतिसाद म्हणून आलेला तो दुसरा तरुण होता अतुल जैन. त्या दोघांच्या रूपाने आज आम्हाला माणसातील चांगुलपणा भेटला आणि एखादं चांगलं कार्य हाती घेतलं तर कोणतीही याचना न करता आपल्याला परमेश्वर मदत पाठवून देतो याचा प्रत्यक्ष अनुभव किंवा प्रत्यय आज आम्हाला आला. दिवसभरातील वेगवान सायकल प्रवास मनश्चक्षूंसमोर झरझर सरकत असताना कधी झोप लागली हे माझं मलाच कळलं नाही. प्रशांत मात्र तात्काळ झोपी जात असे. 24 जानेवारी 2015 कबूल केल्याप्रमाणे सकाळी 6:45 वाजता अखिलेश साहू थर्मासमध्ये गरमागरम चहा घेऊन धर्मशाळेत हजर झाला. तोपर्यंत आम्ही सुद्धा तयारच होतो. चहा घेतल्यानंतर अखिलेशने आम्हाला नरसिंहपूरमधील मंदिरांचं दर्शन घडवून आणण्याचा आग्रहाचा कार्यक्रम आखला. त्याच्या आग्रहाला नकार देणं शक्य नव्हतं. त्यानुसार आम्ही काली माता मंदिर, नरसिंह मंदिर, नर्मदा मंदिर यासारख्या विविध मंदिरांना अखिलेशसह भेट दिली. त्यांची वैशिष्ट्य त्याच्याकडून जाणून घेतली आणि साधारणपणे 9:30 वाजेपर्यंत आम्ही नरसिंहपूर सोडलं. पण अखिलेश आणि अतुल यांच्यासारखे लाभाविना प्रीती करणारे मित्र जोडूनच.
अखिलेशने आयुष्यात कधीतरी नर्मदा परिक्रमा सायकलीने करण्याचा संकल्प सुद्धा केला. नरसिंहपूर सोडताना आज होशंगाबाद गाठायचंच या निश्चयाने आम्ही निघालो. निसर्गाचं पहिले पाढे 55 सुरू होतं. दिवसभर थंडी, ढगाळ वातावरण, पाऊस हे चालूच होतं. आज दिवसभर स्वेटर, हातमोजे, कानटोपी हे अंगावरच होतं. आम्ही संध्याकाळपर्यंत होशंगाबादहून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोहागपूरला येऊन पोचलो. सोहागपूरला गावाबाहेर एका ठिकाणी मंदिरांचा एक समूह आहे. तिथे मुक्कामाची सोय होऊ शकेल असं आम्हाला स्थानिक लोकांनी सांगितलं. त्यानुसार आम्ही तिथे गेलो. तिथे झोपण्याची परवानगी तर मिळाली, पण ती जागा उघड्यावर होती. तरीही आम्ही तिथे थांबलो. मंदिरात काही मराठी कुटुंब नागपूरची होती. तेही तीर्थयात्रेला चालले होते आणि शेतकरी असल्याने त्यांनी उघड्यावर 3 दगडांची चूल तयार करून स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. मी पुढे होऊन त्यांच्याशी परिचय केला आणि स्वतःहूनच त्यांच्यात जेवण करण्याची इच्छा प्रदर्शित केली. आमचा हा बळजोबरीचा रामराम त्या मराठी कुटुंबाने आनंदाने स्वीकारला आणि मोठ्या मनाने मला आणि प्रशांतला त्यांच्यात जेवणासाठी सामावून घेतलं. बाजरीच्या भाकरी, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, कांदा असा मस्त गावरान बेत होता. पोट भरलं तर होतंच, पण मन सुद्धा तृप्त झालं होतं. त्या अनामिक माऊलींनी आमच्यासाठी स्वयंपाक केला. त्यांना आम्ही वाकून नमस्कार केला. आता रात्रीचे 8:30 वाजले होते. तोवर थंडीने आपले दात आणि नख दाखवायला सुरुवात केली होती. अक्षरशः शेकोटीवर बसून सुद्धा हुडहुडी भरत होती आणि रात्री आपल्यापुढे थंडी काय भयंकर रूप घेऊन येईल याची कल्पना मला आली. पोटोबाचा प्रश्न सुटला होता. परिक्रमा पूर्णत्वास येण्यास अगदी थोडा अवकाश बाकी होता आणि अशा थंडीमुळे आरोग्य समस्या उद्भवू नये यासाठी मी प्रशांतला गावात एखादं आरामगृह आहे का याचा तपास करायला पाठवलं. आमच्या सुदैवाने 150 रुपये रात्रीचं भाडं असलेली एक बंदिस्त खोली अंथरूण पांघरुणासह आम्हाला मिळाली आणि थंडीचा कोणताही धाक न बाळगता आम्ही रात्रभर छान झोपायला मिळेल या आनंदातच झोपी गेलो. प्रकरणाच्या शेवटी असलेला चौकटीतला मजकूर. सायकलच्या या प्रवासामध्ये आजचा हा प्रवास सर्वात जास्त अंतराचा म्हणजे 170 किलोमीटरचा होता. सतत 3 आठवडे दररोज कमीत कमी 100 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर हा आकडा गाठता आला. यातही सुरुवातीला 40-50 किलोमीटरचा पाऊस, चिखल यामुळे आलेला निश्चयीपणा आणि नंतर गांजेकस रामप्रसादने डिवचल्यामुळे केलेली द्वेषपूर्ण सायकलिंग यांचा हा संयुक्त परिणाम होता. नरसिंहपूरमध्ये पुन्हा एकदा माणुसकीचा ध्वज घेऊन उभा होता तो माझा अजूनही लाभाविण प्रीती करणारा अखिलेश साहू. आमच्या याचनेविना आम्हाला मदत करणारा देवदूत. आमच्यासाठी रात्रीचं जेवण, मुक्काम, सकाळचा चहा आणि नरसिंहपूरमधील स्थलदर्शन याची सुहास्य वदनाने व्यवस्था करणारा हा मित्र कायमच मनात घर करून बसला. आपणही असेच परोपकारी आणि इतरांना संकटात मदत करणारे होऊया. मित्रांनो, या पुस्तकाचं वाचन सुरू असताना ज्या व्यक्तिमत्वांचा आपल्याला परिचय झाला त्यांनी या पुस्तकाबद्दल, या नर्मदा परिक्रमेबद्दल काय म्हटलं आहे हे आपण आज ऐकूया. त्यातल्या 2 जणांचे विचार आज आपण ऐकूया. पहिले आहेत प्रोफेसर अनूप कुमार चडोकर. नर्मदा नदी नदी नहीं माँ है. इन्हीं शब्दों के साथ मेरी प्रशांत जी से प्रथम वार्ता मोबाइल पर हुई थी. जब उन्होंने नर्मदा परिक्रमा करने की इच्छा जताई और वो भी साइकिल से, तो मैं भी अचंभित था और आशंकित भी, क्योंकि माँ नर्मदा अपने बच्चों की तरह तरह से परीक्षा लेती है. परिक्रमा के दरमियान लगभग हर दिन
मेरी उनसे फ़ोन पर बातचीत होती ही रहती थी। वो अपने हर दिन के अनुभव मुझसे साझा किया करते थे। एक ही दिनों में उन्होंने 170 किलोमीटर का प्रवास साइकिल से किया था। वो मेरे लिए सबसे अचंभित करने वाली बात थी। यह क्षमता मेरे जैसे साधारण मानव से परे है। मात्र 26 दिनों में 2900 किलोमीटर से ज़्यादा की दूरी साइकिल से तय करना, ये प्रशांत जी की दृढ़ इच्छा शक्ति और माँ नर्मदा के प्रति सच्चे प्रेम भाव का प्रतीक है। प्रशांत जी मेरे लिए माँ नर्मदा द्वारा प्रदत्त ऐसे मित्र हैं जिनसे मेरी हर रोज तो बातें नहीं होती, पर हाँ, मेरे यहाँ उनकी रोज बातें जरूर होती हैं। प्रशांत जी की यह छोटी सी कथा आपको जरूर प्रेरित करेगी। इसी विश्वास के साथ उनको मेरी शुभकामनाएं। प्रोफेसर अनूप कुमार चडोकर, एम.फार्म, भोपाल, मध्य प्रदेश। आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे पुण्याचं चितळे दाम्पत्य। स्वतःच्या दवाखान्याची जबाबदारी सांभाळून धुळे जिल्ह्यातील बेटावच्या डॉक्टर प्रशांतचंद्र पाटील यांनी जानेवारी 2015च्या हिवाळ्यात फक्त 26 दिवसात फारच अवघड असलेली नर्मदा परिक्रमा सायकलीवर यशस्वीरित्या पूर्ण केली। त्या वर्षी आम्ही रमपुरा येथे परिक्रमावासियांची सेवा करण्यासाठी सेवा केंद्र चालवत होतो। योगायोगाने त्यांचं देखील आगमन या सेवा केंद्रावर झालं। ती भेट संस्मरणीय झाली। त्यांनी सायकलवर केलेल्या नर्मदा परिक्रमेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून बऱ्याच जणांनी सायकलीवरील नर्मदा परिक्रमा केली। विशेषतः महाराष्ट्रातून सायकल परिक्रमा करणाऱ्यांची संख्या वाढली। या सायकलवर केलेल्या नर्मदा परिक्रमेतील अनुभव वर्णन सांगणारा छोटेखानी पुस्तक छापण्याचा त्यांचा मानस आहे। त्यांच्या या उपक्रमासाठी आम्हा उभयतांतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि अनेकोत्तम शुभाशीर्वाद। नर्मदे हर। सौभाग्यवती प्रतिभाताई चितळे आणि श्रीयुत सुधीर चितळे, पुणे। परिक्रमावासियांची स्वखर्चाने नर्मदा किनारी सेवा करणारं सेवाभावी दाम्पत्य।